मुंबईतील आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आझाद मैदानात जेवढी गर्दी आहे त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी ही मुंबईच्या रस्त्यांवर सध्या पाहायला मिळते। मी सध्या महानगरपालिकेच्या बाहेर आहे। मागची सगळी दृश्य आपण पाहतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी निषेध नृत्य केला जातोय आणि या सगळ्या आंदोलनामध्ये एका व्यक्तीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे घायकेडकर यांची आणि आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत। तुमचं नाव काय पूर्ण? मनोज जरांगे सारखे तुम्ही दिसता आणि लोकांकडून कसा प्रतिसाद मिळतो? मला लोकांकडून दादा असं संबोधतात लोक। माझं नाव हनुमंत नामदेव गायतिडक, राहणार काळेगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, हे माझं गाव आहे। काय मी आजपर्यंत मराठा आरक्षणासाठी 2-3 ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे काय, आणि आजचा हा उपोषणाचा तिसरा दिवस आहे काय। जर सरकारनं पहिलं दादांसारखीच दाढी, मनोज दादांसारखीच कटकाठी, त्यांच्यासारखीच हेअरस्टाईल, याचा फायदा जास्त होतो की नुकसान जास्त होतं? फायदा भरपूर होतो, दादामुळे फायदा भरपूर होतो। दादा मराठा, आम्ही मराठा, ह्याच्यामध्ये काय नाही, फुल सपोर्ट आहे मराठा लोकांचा। हा, भेटला दादांना? भेटला मी दादासोबत लाईव्ह होतो 2 महिने, भेटला नाही, लाईव्हच होतो मी। जेवढे दौरे होते रे पश्चिम महाराष्ट्रातले सगळ्या दौऱ्यामध्ये मी दादासोबत होतो। असं झालंय की दादा आजारी पडले, त्यांच्या जागी तुम्ही गेलात आणि भाषण केलंय? तसं कधी झालेलं नाही। दादाचं काम बजावतात, दादा जे बोलते ते आम्ही ऐकतो। मराठा समाजात ज्यावेळी तुम्ही इतक्या आंदोलकांमध्ये फिरता, तुमच्यासोबत फोटो काढले जातात, सेल्फी काढले जातात, माझ्या सोबत आज तिसरा दिवस आहे। आता पण 70-75 आजचा तिसरा दिवस आहे। 75,000 सेल्फी माझ्यासोबत लोकांनी, मराठा बांधवांनी काढलेले आहे। 75,000 सेल्फी मराठा बांधवांनी काढलेले आजपर्यंत। 75,000 सेल्फी काढ सेल्फी आणि तुम्ही सुद्धा सेल्फी काढू देतात? देतो। काय म्हणतात ते जेव्हा सेल्फी काढ? ते सेम टू सेम कॉपी असल्यामुळं आपण बी त्यांना नको म्हणत नाही। ज्याला काढायचं ते उभा सेकंदात 10-15 सेल्फी काढतात। तुमच्या घरचे काय म्हणतात मग? काय मी मराठा समाजाचा आहे, मी मराठा समाजासाठी काम करतो, काही बोलत नाही। आमच्या पूर्ण बार्शी तालुक्याचा मला सपोर्ट आहे। मला अभिमान वाटतो मनोज जरांगे सारखे? मला अभिमान आहे। माझी पहिल्यापासून चेहरापट्टी असं, माझं लोकेशन असंच आहे, मला काही येत नाही, नवीन काय वाटत नाही। मला नवीन काय वाटत नाही। मी दिसायला लोक म्हणते तुम्ही दादा टाईप सेम दिसता, त्याचा मला अभिमान आहे। मी दादासारखं दिसतो, हा एक अभिमान आहे। 75,000 सेल्फी तुमच्यासोबत लोकांनी काढले, दादांना माहिती आहे? हो, दादाला माहिती आहे ना। मी दादाबरोबर आता सकाळी झोपलेलो होते, जाऊन भेटून आलो। झोपलेलो तर म्हणलं जाऊ द्या, म्हणलं नंतर। लोकप्रियता दादांची वाढत चालली, मनोज दादा जरांगे दादाची लोकप्रियता पूर्ण महाराष्ट्रभरात, देशाभरात पूर्ण आहे। तुम्हाला सुद्धा फायदा होतो? होतो। आजपर्यंत ह्या आंदोलनाकरिता धनगर बांधव असू द्या, मुस्लिम बांधव असू द्या, सर्व जाती धर्मातील लोक ह्या आंदोलनामध्ये आहे। देवाभाऊने एक दिवस थोडी शाळा केली, गनिमी गावा मराठा पुढे काही चालत नाही। एक दिवस त्यानं काय नाही, पाणी बंद केलं, हॉटेल बंद केली। पण मला एक सांगा, तुम्ही ज्यावेळी गावच्या ठिकाणी जाता, तुमची कटकाठी, तुमचं दिसणं, तुमचं रूप अगदी मनोज जरांगे, त्यांचे हावभाव पण तुम्ही कॉपी करता का? माझी हावभाव ही पहिल्यापासून अशीच आहे काय, पूर्ण माझं लोकेशन पूर्ण असं, याच्यामध्ये काय बदल नाही। बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडली आणि मनोज जरांगे यांच्यासारखे केवळ शरीरयष्टी असल्यामुळे, दिसल्यामुळे 75,000 सेल्फी त्यांच्यासोबत काढण्यात आलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।